काय आहे काशी मंदिरवाद? अयोध्यातील राम हा देशातील प्रत्येकाचा आधार आहे. रामाप्रती श्रद्धा असणारा व्यक्ती प्रत्येक घरात सापडतो. रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या ही लोकांसाठी श्रद्धेचा विषय नसेल तर नवलच. म्हणून रामाचे जन्मस्थान असलेल्या ठिकाणी बाबरी उभी राहिली, त्यासाठी आधी बाबरी पाडण्यात आली. नंतर याच ठिकाणी मंदिर असावं म्हणून आंदोलने सुरू झाली. अयोध्या येथे कित्येक वर्ष वाद झाल्यानंतर शेवटी राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले असून येत्या 22 जानेवारीला प्रचंड भव्य असं मंदिर देशाला अर्पण करण्यात येणार आहे. नमस्कार, मी नेहा आणि तुम्ही पाहता इन्फोवारी. या विषयावर अनेक वर्ष राजकारण रंगलं होतं. आता काशी येथील विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयाने अतिशय महत्वाचा निकाल मध्यंतरी दिला होता. वाराणसी येथील विश्वनाथ मंदिर आणि त्या परिसरात असलेले ज्ञानवापी मशीद विषयावर न्यायालयाने निर्णय देताना ज्ञानवापी परिसराचे पुरातात्विक सर्वेक्षण करण्याचे आर्किओलॉजिक सर्वे ऑफ इंडियाने आदेश दिले होते. याचा अर्थ असा की या ठिकाणी मंदिर होतं की नाही याचा शोध आता घेतला जाणार आहे. सोबतच तसे रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले गेले. यावर MIMचे अध्यक्ष असिदुद्दीन ओवेसी यांनी भाष्य केलं. तसेच सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाच्या वकिलांनी या निर्णयावर बोर्ड संतुष्ट नसून हायकोर्टात जाणार असल्याचे सांगितले होते. साहजिकच यावर वाद होणार हे स्पष्ट असल्याने तसा वाद उभा राहिलाच. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला या भागात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असल्याने या विषयाला एक दिशा मिळण्याची शक्यता आहे. ज्ञानवापी मशीद आणि आजूबाजूच्या परिसरात पुरातत्वीय दृष्टिकोनातून काय आहे याचा उलगडा होण्यास यामुळे मदत होऊ शकणार आहे. त्या ठिकाणी हिंदू देवदेवता किंवा काशी विश्वनाथ मंदिराशी निगडीत शिल्प असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. म्हणून सत्य देखील बाहेर येऊ शकणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानं हिंदू पक्षाच्या अपेक्षा मात्र वाढल्यात. कारण त्यांच्या या मशिदीच्या खाली ज्योतिर्लिंग असल्याच्या दाव्याला या सर्वेक्षणामुळे बळकटी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. काय आहे हा वाद? वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या खाली ज्योतिर्लिंग असल्याचा हिंदू पक्षाचा दावा आहे. त्याचप्रमाणे या मशिदीच्या खाली हिंदू देवदेवतांची चित्र देखील असल्याचा दावा आहे. या दाव्यानुसार काशी विश्वनाथ मंदिराला औरंगजेबाने 1664 साली नष्ट केले होते. नंतर या मंदिराच्या अवशेषांवर मस्जिद बांधण्यात आली. या मंदिराच्या एका हिस्स्याला ज्ञानवापी मशिदीच्या रूपात ओळखलं जातं. काशी विश्वनाथ ज्ञानवापी या विषयावर 1991 साली न्यायालयात दावा करण्यात आला. या याचिकेत ज्ञानवापीमध्ये पूजेची परवानगी मागितली होती. पण काही दिवसात मशीद कमिटीने प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1991 चा संदर्भ देत याला उच्च न्यायालयात आव्हान दिले. इलाहाबाद उच्च न्यायालयाने 1993 साली निकाल देत त्या ठिकाणी असलेली परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले. पुढे या निकालाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. आता परत 2019 पासून या विषयाची सुनावणी वाराणसी न्यायालयात सुरू झाली आहे. आता नुकताच आलेल्या निकालात वाराणसी येथील सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन फास्ट ट्रॅक न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचे ASI द्वारे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार या सर्वेक्षण करणाऱ्या कमिटीत 5 सदस्य असतील, ज्यात 2 सदस्य अल्पसंख्याक समुदायातील असतील तर 3 अन्य सदस्य असतील. या टीमला एक तज्ञ व्यक्तीकडून चालवलं जाणार आहे. हा तज्ञ एखाद्या विद्यापीठातील पुरातत्व विषयातील तज्ञ असेल. ASI ला उत्तर प्रदेशात पुरातत्व विभाग देखील मदत करणार आहे. दुसरीकडे प्रतिवादी पक्ष म्हणजे ज्ञानवापी मशीद असलेल्या अंजुमन इंतजामिया मशीद कमिटी आणि सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिवाद पत्रात दावा करण्यात आलाय की या ठिकाणी विश्वनाथ मंदिर अस्तित्वातच नव्हतं. यामुळे औरंगजेबाने ते तोडलं असं म्हणता येणार नाही. मशीद तिथे सुरुवातीपासूनच आहे. तसेच त्यांनी आपल्या प्रतिवाद पत्रात असे देखील म्हटले आहे की 1669 पासून मशिदीचा ढाचा तिथे अस्तित्वात आहे. अयोध्येनंतर काशी येथील मंदिराचा विषय आता ऐरणीवर आलाय. न्यायालय योग्य तो तपास करून निर्णय देईलच. पण तोपर्यंत या विषयावरील चर्चा काय रूप धारण करते ते येत्या काळात समोर येणार आहे.